नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कल्याणमधून आहे, कारण कल्याणमधल्या या गंभीर प्रकरणामध्ये आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडमध्ये दिसताय. कल्याणचा आरोपी विशाल गवळी याला फाशी होईल हे सुनिश्चित करावं, हे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला आणि हे आदेश दिले. कल्याणचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे सुद्धा आदेश यावेळेस फडणवीसांनी दिले असल्याची माहिती आहे. कल्याणचा नराधम विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत. त्यानंतर तिची हत्या केली आहे. विशेष म्हणजे विशाल गवळीच्या पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशाल गवळीची मदतही केलेली आहे. अतिशय धक्कादायक अशी घटना ही घडलेली आहे. आणि यानंतर बातमी हिंगोलीमधून. हिंगोलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच कुटुंबावर अंधाधुंद गोळीबार केला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचं कळत आहे. या गोळीबारात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाच मृत्यू झालेला आहे, तर 1.5 वर्षाचा चिमुकला आणि सासूसह मेहुणा गंभीररित्या जखमी झाला असल्याचं कळत आहे. या घटनेनं आता हिंगोलीमध्ये एकच खळबळ उडाली असल्याचं देखील कळत आहे. विलास मुकाडे असं गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि तो हिंगोली पोलीस दलात कार्यरत आहे. गोळीबारानंतर पळून जाणाऱ्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता अटक केली आहे. नगर या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवरती गोळीबार केलेला आहे. त्या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. त्यात 2 जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आलेलं आहे. एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भाने कारवाई सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी चालू आहे. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 मध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस तपासातून खळबळजनक माहिती समोर आली. सतीश वाघ यांची प्रेम प्रकरणातून हत्या झालेली आहे. पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. गोव्याच्या कळंगूट समुद्रामध्ये आता पर्यटकांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली बोट बुडाली असल्याचं कळत आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मोठ्या लाटेने बोट बुडाल्याची माहिती आहे. लातूर शहरात मध्यधुंद ट्रक चालकानं धुमाकूळ घातलाय. ट्रक चालकानं 5 ते 7 दुचाकींना धडक दिली. यामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेत. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. लातूरमधील बाळूडोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला आता पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती आहे. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत सापडले. एक ड्रममध्ये हे मृतदेह आढळलेत आणि दुर्वा मरवाने, कार्तिक मकवाने आणि अशी मुलींची नावं असल्याचं कळत आहे. साक्री रोडवरती कुमार नगरामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनीही महिलेच्या गळ्यातील चैन ओढून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकारामुळे महिला वर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झाले. पोलीस सध्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पुण्यातील मुळामुठा नदीमध्ये रसायन मिश्रित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झालाय. नाईकपेठ परिसरामध्ये मृत माशांचा खच पडलाय. महापालिकेने या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले. हे दूषित पाणी कुठून आलं याचा शोध सध्या सुरू आहे. दोन वर्षांपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबई पालिकेचं आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी 2025 मध्ये पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे. परंतु या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं पालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना 2 जानेवारीला सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू प्रवास 7 ते 8 तासांचा होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं मुंबईहून बंगळुरूला जायला 9 ते 10 तासांचा कालावधी लागणार आहे.
JNPA समुद्रात आता स्पीड बोटी उतरवणार आहे आणि सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मुंबईमधून उरण फक्त 35 मिनिटांमध्ये गाठता येईल. हा सुसाट प्रवास येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. इंडिगोच्या विमानांमधून नोव्हेंबर महिन्यामध्ये 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय, तर हा आजवरचा विक्रम मानला जातोय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं ही माहिती प्रसिद्ध केली. पश्चिम रेल्वेवर नोव्हेंबरमध्ये विना तिकीट, चुकीचे तिकीट याशिवाय बुक न केलेले लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. 2 लाख प्रवाशांविरुद्ध ही कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या पुढाकारानं 50 कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली. मात्र त्याचवेळी राज्यात विविध विकास कामांसाठी हजारो वृक्षांचा बळी देण्यात आला. त्यामुळे राज्यात केवळ 16%च जंगल शिल्लक राहिले. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रामध्ये घट झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी आता सज्ज झाली आहे. शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. पुढील 8 दिवस गर्दीचा ओघ असाच कायम असेल. पुण्याच्या इंदापूरमध्ये टिपू सुलतान जयंतीनिमित्त पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आलेला आहे. शहरातील पुणे सोलापूर महामार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला. राज्य राखीव दल आणि इंदापूर पोलिसांकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशानं हा रूट मार्च काढण्यात आला. धुळ्याच्या साक्रीमध्ये 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केंद्रस्तरीय आदिवासी एकता संमेलन आयोजित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर 5 राज्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा आढावा घेतला. 31 डिसेंबरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्यात रेव पार्ट्यांमध्ये पोलिसांची करडी नजर असेल, तर अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क कामाला लावलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबरचे 1 जानेवारी या कालावधीमध्ये बंद असेल. 2 दिवसांसाठी पर्यटक आणि अभ्यासकांना दाजीपूर अभयारण्यामध्ये प्रवेश बंद राहील. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किड्सच्या यवतमाळ केंद्रातर्फे घर बांधकामातील विविध वस्तूंचे डिझाईन वॉक्सचे प्रदर्शन येत्या 28 ते 30 डिसेंबरला भरवण्यात येणार आहे. शहरातील पोस्टल ग्राउंडवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी वाढवण्याची मागणी एका वैमानिकानं केली आहे. वैमानिकानं व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिले. निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईमधील बॅनरबाजीवरून मुंबई उच्च न्यायालयानं आता पालिकेवर ताशेरे ओढलेले आहेत. अनधिकृत बॅनर संदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना मुंबई महापालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाहीये असं म्हणत उच्च न्यायालयानं महापालिकेला फटकारलंय. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त कोरेगाव भीमा विजय स्तंभाची सजावट करण्यात आली. 1 जानेवारी 2025च्या शौर्यदिनी भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तेलचित्र, अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जय भीम घोषवाक्य विजय स्तंभाच्या सजावटीमध्ये दिसणार आहे. जे रुग्णालयामध्ये नवीन वर्षापासून यंत्रमानव शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना या संदर्भातील प्रशिक्षण दिलं जातंय अशी माहिती आहे. नवीन वर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या 1006 बसेसमध्ये प्रत्येकी 3 कॅमेरे बसवले जाणार आहे. याच्या निविदा प्रक्रियेचं काम सध्या सुरू आहे. येत्या 2 महिन्यांमध्ये हे कॅमेरे बसवले जातील. मुंबई महापालिकेने बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा सीएनजी शेगडी बसवणं बंधनकारक केलंय. येत्या काही दिवसांमध्ये कार्यवाही करणं बेकरी मालकांना बंधनकारक असेल. पालिकेने कठोर निर्णय घेताना 650 बेकऱ्यांना नोटीस बजावली आहे. कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा बेकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. यवतमाळ विभागाच्या बसमध्ये आता महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांनी एसटीचे प्रवास केलेला आहे. याद्वारे एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवामध्ये नायलॉन मांजाचा वापर होतो. यावेळेस अहिल्यानगरमध्ये 15 दिवसांमध्ये 18 गुन्हे दाखल करण्यात आले. 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय. सर्व पतंग विक्रेत्यांना नोटीसही बजावल्या. नायलॉन मांजा विक्री केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा सध्या देण्यात आला.
बातमी मोठी आहे. नाशिकमधून आहे. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना हा उद्ध्वस्त करण्यात आलाय. दिंडोरीमध्ये लॉजवरती हा छापखाना सुरू होता. प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती जात आहे. यावेळेस पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह JP नड्डा यांची भेट घेणार आहेत. ती सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाही हे बघतोच, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सरकारला दिला. आता तर खरी मजा आहे. हिशोब चुकता करायची, पहिले दुसऱ्यावर ढकलत होते ना, आता कळेल आरक्षण देता की नाही असं म्हणत जरांगेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिलाय. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी बघायला मिळाली. लोकसभेनंतर आम्ही T20 मॅच खेळलो, आता टेस्ट मॅच सुरू झाली असं फडणवीस म्हणाले. विधानसभा निवडणूक निकालावरती आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. माझं पोलीस संरक्षण काढा अशी मागणी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा राजकुमार पटेल यांना पोलीस सुरक्षा आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली. यावेळेस त्यांनी गड संवर्धनाच्या कामात हलगर्जीपणा झाला तर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शिवकाळातील प्रतापगड पुन्हा बनवू असा शब्द शंभूराज देसाई यांनी गावकऱ्यांना दिला. मोबाईल, लॅपटॉप जप्त न करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलंय. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. विरोधकांना त्रास देण्याचं काम ईडी करत होती. ईडीचे अधिकार कमी होता ही अत्यंत चांगली गोष्ट असं मत देशमुखांनी व्यक्त केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईला परतलेले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावात होते. 4 दिवसांच्या विश्रांती दौऱ्यानंतर आज ते हेलिकॉप्टरने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता रांजणगावच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी दानवेंनी बाप्पाची आरती सुद्धा केली आहे. संस्थांकडून दानवेंचा सन्मान करण्यात आला. दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. नामगिरी शासकीय निवासस्थानी पुष्पहार अर्पण करत वाजपेयींना आदरांजली वाहण्यात आली. आणि आता बातमी मोठी आहे. बातमी मराठवाड्यातून आहे आणि विद्यार्थ्यांसंदर्भातली आहे. कारण विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली आहे. विद्यार्थ्यांना साधं वाक्य सुद्धा वाचता येत नाहीये किंवा 99 पर्यंतचं संख्याज्ञानही नाहीये असं आता समोर आलेलं आहे. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येत नाहीये. गणित विषयामध्ये तर बहुसंख्य विद्यार्थी हे मागे आहेत. वाचनासोबतच लहान लहान शब्द सुद्धा त्यांना लिहिता येत नाहीये. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आता उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता खरंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होणार का बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. कारण एकंदरीतच आपण बघतोय विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाहीये. 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येत नाहीये. पुढे घेऊयात इतरही राज्यभरातल्या बातम्यांचा धावता आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. तर उत्तर भारतातून शीतलहरी येत आहे. थंडी आणि पाऊस असे वारे वाहणार आहेत. गुलाबी थंडीमध्ये बदलापूरमध्ये पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेस शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतला. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपामध्ये असलेल्या या पोपटीचा खवय्यांनी मनमुराद आस्वाद घेतलाय. थंडीचा हंगाम सुरू असल्यानं नवी मुंबईमधील APMC फळ बाजारामध्ये डाळिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यानं डाळिंबाचे दरही वाढलेले आहेत. महिनाभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये किलोने विकले जात आहेत.
बाजारात भाजीपाल्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात होत असून कोथिंबिरीचे दर कोसळले, त्यामुळे संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील राजापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलेला आहे. कोथिंबिरीची 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जाते, त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये 235 टोमॅटो शेतकऱ्यांचे 5 आडतदारांनी सुमारे 2 कोटींची रक्कम थकवली, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत पैसे देण्याची मागणी केलेली आहे. गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढलेला आहे. सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळे मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवर असलेली मक्याची लागवड आता गेल्या वर्षीपेक्षा 4.1% घसरली आहे. मुरबाडमध्ये भात खरेदीला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. भात विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडून 7,000 शेतकऱ्यांनी टोकन घेतलंय. दररोज 50 ते 100 शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते आहे. सध्या जालन्यातील अंबड घनसावंगी तालुक्यातील 4 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केलेला आहे. मात्र गाळप सुरू झालेल्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही, त्यामुळे ऊसाला प्रतिटन 3,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डहाणू तालुक्यामध्ये 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आंबा, मोहोर, भाजीपाला, शेवगा, हरभरा पिकांना फटका बसला. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहोर गळतीची समस्या वाढली आहे. बागायतदार सध्या चिंतेत आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत महावितरणकडे 3 लाख अर्ज आले. त्यापैकी 83,000 ग्राहकांकडे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. सूर्यघरसाठी केंद्र सरकारकडून 647 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते. टोमॅटोचे भाव काही प्रमाणात कमी झाले. टोमॅटोचे भाव मागील 3 आठवड्यांमध्ये क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झाले. बाजारात सध्या टोमॅटोला 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळतोय. इतर भाजीपाल्यांचे भावही नरमले असं असताना लसणाच्या भावात मात्र तेजी आली असल्याचं बघायला मिळत आहे. याशिवाय लसणाचे भाव वाढलेले आहेत. लसणाला बाजारात प्रति क्विंटल 20,000 ते 25,000चा भाव मिळतोय. किरकोळ बाजारात 300 ते 400 रुपये किलोचा भाव मिळतोय. सांगली जिल्ह्यात 91% रब्बीचा पेरा आटोपलाय. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीचे सरासरी क्षेत्र 1,25,066 हेक्टरवरती आहे. जत तालुक्यात सर्वात जास्त ज्वारीची पेरणी झाली असल्याचं देखील सध्या बघायला मिळत आहे.